आज हॅलो आणि खरं तर आज या स्पर्धेचा एंड आहे. सुशांत पाटील यांच्या टीमला डू ऑर डाय सिच्युएशन आहे. दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता वॉरियर्स ज्यांनी एक मॅच जिंकलाय आणि 3 मॅच हारलेत. त्यामुळे दोन्ही संघाला हा मॅच डू ऑर डाय. दोन्ही संघाला डू ऑर डाय सिच्युएशन आहे. योगेश दिवेकर फार खुश असतील आणि खरं तर आज त्यांची टीम 4 पैकी 4 मॅच जिंकलेत आणि कालच त्यांच्यासोबत आमचं डिस्कशन झालं की तुम्ही कसे टॉपला राहाल आणि तेच घडलं बघा. आज 4 मॅचेस जिंकून प्रथमच PPL पर्वात त्यांची टीम 4 मॅच जिंकून टॉपमध्ये पोहोचली आहे आणि टॉप 2 मध्ये त्यांची जागा सुनिश्चित झालेली आहे. पुन्हा एकदा आपण क्रिकेटच्या या पटलावरती आपल्या सर्वांचं यथोचित स्वागत करतो. माननीय या विभागाचे नेते आदरणीय दिवेकर साहेब, आदरणीय दिवेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत या ठिकाणी माजी सरपंच बोरगाव सन्माननीय सुधीरजी पाटील आणि विद्यमान उपसरपंच सन्माननीय हरेशदादा पाटील आणि जमलेले सर्व मान्यवर यांचं विशेष आम्ही धन्यवाद देतो. आज पुन्हा एकदा आज PPLचं ह्या पर्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. काल खरं तर आताच ज्यांची ग्रँड एंट्री झाली आहे सन्माननीय बापू दळवी यांचंही विशेष स्वागत. आज बऱ्याच दिवसांनी क्रिकेटच्या पटलावरती ते आलेत. खरं तर 2 दिवसापूर्वी त्यांची तब्येत ठीक नव्हती परंतु बापू आज मात्र फिट आहेत. चला प्रतिनिधी 12वा या PPLचा फायनल स्टेज आला आणि 12वा प्रतिनिधी बोलवावा लागतंय ही खेदाची गोष्ट आहे. लवकर या विवेक बेलकडे. चला या बक्षीस घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील घेऊन जायचं आहे. जर 2 मिनिटं आलात नाही तर समालोचन कक्षात पैसे जमा होतील. लवकर या, फास्ट या, फास्ट या. आज पाहतोय की जबरदस्त क्रिकेटचा हा थरार आहे. आज प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहणार आहोत. खरं तर इथे हा हंगाम 2024-25 इथे संपणार आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतील सन्माननीय दिवेकर काकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विवेक बेलकडे हे पारितोषिक द्यायचं आहे. या स्पर्धेतली 50 आले, पहिली 50 या ठिकाणी आलेली आणि विशेष म्हणजे चला मॅच स्टार्ट होते. फर्स्ट बॉल टू गो. यावेळी जबरदस्त प्लेसमेंट. हॅलो 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 हॅलो. चला मॅन ऑफ द मॅच विवेक बेलकडे, मॅन फ्रॉम बोरगाव आणि या खेळाडूने खूप प्रभावित केलंय. पहिली 50 आली आणि 2000चा रोख कॅश प्राइज. 1000 मोरिया बोरगाव संघाकडून आणि त्याचबरोबर 1000 योगेश भाई दिवेकर यांच्याकडून. विवेक बेलकडे ज्याची 50 आपण पाहिली. 17 चेंडू फेस केले, 6 षटकार आणि 3 चौकार, 50 धावांची खेळी. आज सन्माननीय नारायणजी नागरे साहेब सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचे विशेष आभार आहे. पूर्वभागासाठी खूप त्यांनी वर्ष दिलेत. यावेळी पुन्हा एकदा प्लेसमेंट प्रॉपर, जस्ट लाईक अ रिॲक्शन. हॅट्रिक आले चौकारांची. वेल प्लेड. टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे साठी संधी आहे. खर तर 3 लगातार चौकार आलेत. काल मुन्ना पाटील SS लाईव्ह आणि आम्ही स्वतः सुधागड तालुक जबरदस्त मॅचेस तिथे झाल्या आणि नक्कीच जवळजवळ 4 वाजले आम्हाला तिथे पहाटेचे आणि नक्कीच जबरदस्त क्रिकेटचा विलासदादा प्रतिष्ठान ट्रॉफी सुधागड तालुक्यातली मानाची स्पर्धा ऑर्गनाइज केली गेली. तिथे खूप जबरदस्त सर्व खेळाडू आम्ही पाहिले. पंकज देसाई त्या विभागातला स्टार लेजंड खेळाडू. मॅच कडे वळूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यस इट इज. पहली तेरी तो दूसरी मेरी. यावेळी त्रिफलाचित केलाय. एक्स्ट्रा गोल, दांडी गोल, फलंदाज बाद. पहिला धक्का. करण नाडकर बॅक टू डगआउट.
हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं वातावरण, खरं तर नारायण सर आपण जर बघितलं गेलात तर क्रिकेटच्या या पटलावरती पेनपूर्वक प्रीमियर लीगमध्ये सातत्याने वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. चांगल्या पद्धतीच्या मॅचेस इथं होत असतात आणि खरं तर यावेळी मॅजिक ओव्हर ही संकल्पना आपण आणली आणि या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांकडून. खूप सारं इथे प्रेम मिळालं आहे. एकता मित्रमंडळ मांगरोळ आयोजित भाई मंगेश दळवी यांच्या संयुक्त विद्यमानं पेनपूर्वा क्रिकेट असोसिएशन यांच्या आधाराने चालू असलेली क्रिकेटची स्पर्धा, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. थोड्याच वेळात अतिथींचं स्वागत सत्कार इथे केलं जाईल, परंतु तत्पूर्वी आपण पाहतो या स्पर्धेचं खरं तर उद्घाटन सन्माननीय खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या शुभ हस्ते झालं आणि त्यानंतर 3 दिवस सतत क्रिकेटचा रोमांचक थरार इथे आपण पाहतोय, अनुभवतोय. बॅक टू द बॉलर, यावेळी फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडलाय गोलंदाजाने, कोणतीही धाव नाही. करण नाडकरने सुरुवात खूप जबरदस्त केली होती, परंतु ते सातत्य टिकवता आलं नाही. ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर त्याला मैदानात थांबायला पाहिजे होतं. इथे मात्र त्याचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज योगेश वाघमारे यांनी. आता मात्र धावसंख्येला लगाम लागली. 12 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मानस मनोरे आज आपल्या समालोचन कक्षात आपल्या सोबत जोडले गेलेत. उत्कृष्ट आवाज आहे, तालुक्यात नव्हेच तर रायगड जिल्ह्यात कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज गाजतोय. कमी वयात घेतलेली उंच भरारी, निश्चितपणे यश हे मेहनतीतून साध्य होत असतं. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मानस. त्यांचं स्वागत आहे. दरम्यान या विभागातले सर्व आमचे स्टार लेजंड समालोचक तिथे दशरथ सर असतील, आदरणीय साळवी सर असतील, कदम सर असतील, सन्मान्य नितेश पाटील, आदरणीय वामन दरोडा सर, हे सर्व मंडळीने क्रिकेटसाठी खूप वर्ष दिली आहेत. आदरणीय अमोल जेरणकर सर. चला विशेष सत्काराकडे आपण वळतोय. खरं तर कित्येक वर्ष समाजासाठी समाजसेवा म्हणून ज्यांनी आपल्या आधाराचा हात दाखवला, आपल्या परंपरागत आपल्या वारसाने त्यांच्याकडे त्यांच्या रक्तातच समाजकार्याचा वसा आणि वारसा आहे, असे सन्मान्य महादेवजी दिवेकर साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय. तरी मी विनंती करतो आदरणीय बापू दळवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान्य पाहुण्यांना इथे यथोचित सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दिवेकर साहेबांसाठी. आज तालुक्याची धुरा ज्यांच्या हाती असते आणि समाजकार्यात प्रामुख्याने ज्यांचा खूप मोठा सहभाग आणि वाटा आहे, असे दिवेकर काका इथे उपस्थित, त्यांचं विशेष सत्कार मंचावरती केलं जातोय. धन्यवाद देतो त्यांना. खरं तर ते ज्या वेळी एका प्रत्येक स्टेजवरती असतात त्यावेळी एक आनंदी वातावरण निर्मिती होत असते आणि आज त्यांची उपस्थिती आणि त्यांची टीम खरं तर 4 मॅचेस जिंकून पुढे सरकले. योगेश दिवेकर त्यांचे पुतणे आहेत आणि नक्कीच आज सावरसे गावचे ते नेतृत्व करतायत, त्यांचे विशेष धन्यवाद. मॅचकडे वळूया. पहिलं षटक इथे संपलंय. दुसऱ्या षटकात 2 लगातार चेंडू डॉट. सुशांत पाटील मॅन फ्रॉम सावरसे, बॅक टू द बॉलर. यावेळी चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. डीप मध्ये चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रात पकडला जाईल, तिथे मात्र येत आहेत 2 धावा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. सुशांत पाटील हा PPL स्टार खेळाडू आहे, यांनी कित्येक वर्ष PPL ची स्पर्धा गाजवली. चला आमचे अतिथी इथे येत आहेत, संकेतजी घोडेकर आणि त्यांच्या सोबत दीप पाटील. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती येऊन बसा. त्याचबरोबर धैर्यशील दादा मित्रमंडळाचे अध्यक्ष, विभागातले उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव मधुकर अण्णा पाटील, यांनाही विशेष विनंती असेल की मंचावरती यावं. यावेळी फटका फसलाय, झेल ड्रॉप झालाय. या स्टेजवरती झेल ड्रॉप होणं कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघाला नेण्यासारखं होईल, कारण सुशांत पाटील खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती या गोलंदाजाने खूप अचिव्हमेंट केलंय. तिथे जे डीप मध्ये झेल सुटला आणि 1 धावेचा फायदा. टोटल ऑन स्कोरबोर्ड धावा 16 रन. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा मनीष. फटका फसलाय, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सुशांत पाटील यांनी या षटकात आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेत. वेल बॉलिंग. आज स्कोरिंग कार्ड मध्ये सुद्धा 3 लेजंड आपल्या सोबत आहेत. आदरणीय जनार्दनजी नागले सर असतील, आदरणीय नारायणजी नागले सर असतील, आदरणीय सतीशजी गायकर सर असतील, हे सर्व मंडळी ज्यांनी क्रिकेटसाठी खूप वर्ष दिली आहेत. आज 30-35 वर्षाची अविरत सेवा पेनपूर्वा क्रिकेटचं डेव्हलप करण्यासाठी या तिन्ही मातब्बर स्कोररचं राहिलंय, त्यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. नक्कीच सलग 13 वर्ष या PPLचं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होत आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. PPL ही स्पर्धा यासाठीच मानली जाते जिथे प्रत्येकाला प्लॅटफॉर्म दिला जातो आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चला मॅजिक ओव्हर डिक्लेअर केलाय. तिथे 2 षटकांचा खेळ संपलाय.
नारायणजी नागरे सर कळवतात की 2 षटकात धावा आल्यात स्कोर कार्ड वरती 17. तिसरं षटक सुरू होते. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला बॉलिंग ट्रॅक वरती इथे मात्र नाणेगाव विलेज एंड कडून गोलंदाजी करतोय योगेश वाघमारे. भूषणजी पाटील युवा उद्योजक इथे उपस्थित आहेत. सन्माननीय शेखरजी पिंगळे माजी सरपंच घोडिवली हे देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थोड्याच वेळात त्यांची ग्रँड एंट्री इथे होईल. चला वळूया पुढे पुन्हा एकदा मॅच कडे. योगेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. फटका फसलाय. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट कीपरच्या जाळ्यात. डॉट बॉल. समोर जे आपले पाहुणे इथे उपस्थित होत आहेत, काय इथे मोठं रिॲक्शन आलाय. यस इट इज पीपीएल ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चला पाहुण्यांचं आगमन होतं इथे. मित्रमंडळाच्या सदस्यांना विनंती की आपण त्यांना मंचावरती घेऊन यावं. मॅच कडे जर आपण पाहायला गेलं तर टोटल धावसंख्या तिसरं षटक सुरू असताना 23. आणि याच दरम्यान आपल्याला आगमन होताना मंचावरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. खालापूर तालुक्यातील एक बडी हस्ती, अर्थातच उद्योजक क्षेत्रातील खालापूर तालुक्यातील एक मोठं नाव सन्माननीय भूषण शेठ पाटील ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. मांगरूळ गावावरती नितांत प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आणि खरं तर मांगरूळ गावासाठी कधी कुठे 24 तास उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि खालापूर तालुक्यातील उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय भूषणभाई पाटील ज्यांचं आगमन होतं आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आपण पाहतोय घोडिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय शेखर शेठ पिंगळे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. करोड़ों की वस्ती में दिलदार हस्ती भूषण शेठ पाटील आणि शेखर शेठ पिंगळे साहेब या दोन्ही पाहुण्यांना आमचे आयोजक अगदी आदरपूर्वक या मंचावरती घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. मांगरूळ गावावरती नितांत प्रेम भूषण शेठ पाटील शेखर शेठ पिंगळे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मुख्य अतिथींचं इथे स्वागत होतोय. त्यांचंही नवीनजी देशमुख साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही विनंती आपण स्थानपन्न व्हावं. आज नवीनजी देशमुख यांचा इंटरव्ह्यू आम्ही बाईट घेतला होता खरं तर मराठा प्रीमियर लीग मध्ये. भूषणजी पाटील साहेब यांचं बाईट घेतलं होतं, मुलाखत घेतली होती मराठा प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांनी निश्चितपणे सांगितलं होतं की क्रिकेटसाठी आम्ही सदैव तत्पर असू. आज खालापूर क्रिकेटचं डेव्हलपमेंट जे आपण पाहतोय, लेजंड्स खेळाडू तिथे घडतायत आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट तिथे आम्ही पाहतोय. ते हे सगळे मातब्बर हस्ती ज्यांचा सपोर्ट नेहमीच क्रिकेटसाठी राहिलाय. तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सर्व नेतृत्व, त्यांचं विशेष आभार. चला मॅच कडे वळूया जिथे 3 षटकांचा खेळ संपतोय. टोटल धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड इथे लागल्यात 27. मॅजिक ओव्हरचा फायदा इथे झालाय का? 10 धावा आल्यात. त्याच्यामुळे नो लॉस नो प्लस अशी सिच्युएशन आहे. नो प्रॉफिट नो लॉस, काही हरकत नाही. परंतु या क्षणाला मनीष आणि त्याच्या सोबत असणारा खेळाडू प्रशांत याच्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव आहे. कारण 2 येणाऱ्या षटकात आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, धावांचा पाऊस पाडावा लागेल. कारण समोरची टीम जिथे ताकदीची बॅटिंग लाईन आहे, एक बाजूला अमित पाटील आहे, दुसऱ्या बाजूला सुशांत पाटील आहे. आणि कालच्या दिवशी ज्या खेळाडूने खेळ गाजवला सुशांत पाटीलच्या टीमकडून आकाश, या खेळाडूचा खूप दबदबा राहिला. काल त्यांचे ओनर सुद्धा नाचताना मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाले. हे वैभव आहे खरं तर, हे कमवलं आपण क्रिकेटमध्ये. काय घडणार? 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 18 चेंडूचा खेळ संपतोय. उर्वरित 12 चेंडूमध्ये काय होणार? 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूत मनीष आणि प्रशांत प्रयत्न करतील की जास्तीत जास्त धावा इथे यायला पाहिजेत. कारण समोरची टीम ही प्लॅनिंगने उतरली आहे, त्यांना इथे विजय मिळवणं गरजेचं आहे. योगेश दिवेकर ऑलरेडी क्वालिफाय झाले सुपर 2 मध्ये आणि नो डाऊट त्यांची आज पैशांची खैरात त्यांनी केली. पैशांचा पाऊस पाडलाय त्यांच्या खेळाडूंसाठी. शॉर्ट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात इथे जमा होते.
अनिकेत हुतेकर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वाईट बॉल. मुन्ना पाटील यांचं खरं तर त्यांना मानायला पाहिजे. काल 5 वाजेपर्यंत सुधागडमध्ये असताना शार्प 9 वाजता तिथे टच झालेत. क्रिकेटसाठी सदैव तत्पर. यावेळी प्लेसमेंट केलाय. एकच धाव आले. स्ट्राईक रोटेट लगातार होताना पाहायला मिळते खरी. आणि निश्चितच मुन्ना पाटील यांनी अजून 4 दिवसात एकदाही झोपले नाहीयेत. असं नका करू. झोप हा असा कर्ज आहे, तो फेडावाच लागतो आणि ते घेणं गरजेचं आहे. यावेळी शॉर्ट चेंडू थोडा खाली राहतोय. कॅस थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय. चला वळूयात थर्ड अंपायर कडे. काय डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट साठी बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. कीप रोलिंग बघूयात काय होतंय. इथे मात्र डिसिजन पंचांकडून येतोय. नाव इट इज अ फेअर डिलिव्हरी. चला चालू करा. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि दरम्यान टोटल इथे लागली आहे. इथे आपण पाहतो 29 धावा, 29 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिला विकेट करण नाडकरनी सुरुवात खूप जबरदस्त केली होती, परंतु त्यानंतर मात्र प्रेशर पाहायला मिळालं. फटका चांगला आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो. इथे एक धाव आली. दुसरी धाव होणार का. यास दिनेश नाटमे फील्ड करण्या अगोदर मात्र इथे दुसरी धाव घेताना मात्र पंचाने पुन्हा एकदा रेफर केलाय थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. यस इट इज. दिस इज आउट. बॅट्समन आउट आहे. चला फ्रेश बॅटर पाठवा लवकर. आणि आपण इथं पाहतोय की आज खरं तर दोन्ही संघाला डू ऑर डाय सिच्युएशन आहे. जबरदस्त अशा ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला दिल्यात. उमेशजी पवार ज्यांचं खूप प्रेम राहिलं क्रिकेटवरती. पूर्व भागाच्या क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचं प्रामुख्याने हातभार असतो, गागोदेचे उमेश पवार यांचेही विशेष आभार. मधुकर अण्णा आज व्यासपीठावरती आलेत. बऱ्याच वर्ष पीपीएलच्या टीम्स ज्यांनी लगातार मला असं वाटतं 10 वर्ष टीम घेतल्या आणि जवळजवळ 3 ट्रॉफीज त्यांनी मारल्यात. मधुअण्णा बरोबर आहे ना. आणि त्यामुळे आता अचीव करायचं काय राहिलं नाही. 3 ट्रॉफीज, प्रथम क्रमांक देखील त्यांनी मारलेला आहे. फटका प्रॉपर कनेक्शन नाहीये. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव आलाय. एकच धाव तिथे मिळेल आणि या एकेरी धावेने टोटल धावसंख्या 31 धावा. खरं तर अपेक्षेनुसार खेळ होत नाहीये. विचार केला तर विघ्नहर्ता वॉरियर्स संघाने पहिला विजय जो संपादन केला होता, तिथून असं वाटलं होतं की ही टीम सातत्याने सामने जिंकेल, परंतु ते टिकवता आलं नाही. अवे फ्रॉम द बॉडी. यस वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात पुन्हा एकदा जमा होते. 32 धावा. दुपारचं सत्र असताना देखील आपण व्यासपीठावरती पाहिलं गेलं तर खूप थंडीचं वातावरण. याचं कारण असं आहे, 2 मोठे कूलर लावलेत. प्रेक्षकांना आणि व्यासपीठावरती बसलेल्या पाहुण्यांना कुठेही अडचण होऊ नये यासाठी. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. प्रेशर क्रिएट होते बघा. फलंदाजांकडून अपेक्षेनुसार हे काम होत नाहीये. बॅट्समन रवी वाघुले जो स्ट्राईक वरती खेळतोय. पुढचा चेंडू. फटका चांगला आहे. यावेळी मात्र बॅक टू द बॉलर. डीप लॉंग ऑनला खेळून काढलाय. एक धाव तिथे मिळाली. एकच धाव मिळेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 45 प्लस स्कोर इथे गरजेचा असेल विघ्नहर्ता वॉरियर्स संघाला, जर समोरच्या टीमला तुम्हाला फाईट द्यायचं असेल. आणि आता मात्र धावसंख्या होते 33 4 षटकानंतर. मॅजिक ओव्हरचा फायदा खरं तर बॅटिंग टीमलाही मिळाला नाही आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील मिळाला नाही. परंतु आता जर विचार केला तर शेवटच्या षटकात डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज असेल तिथे मात्र समीकरण बदलू शकतं. काय होणार बघूयात. अंतिम 6 चेंडू. आज मंचावरती काल दिवसभर सन्मान्य मावळा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मंगेशभाई दळवी उपस्थित होते. आज त्यांचे वडील खरं तर आपल्या मित्रमंडळाला, आपल्या गावातील खेळाडूंना सपोर्ट करायला आलेत. आदरणीय बापूजी दळवी इथे उपस्थित आहेत.
थोड्या वेळापूर्वी भाईंची सुद्धा उपस्थिती आम्ही पाहिली. खऱ्या अर्थाने भूषणजी पाटील खालापूर गावातील खालापूर विभागातील एक मोठं नाव. आज PPL स्पर्धेमध्ये त्यांचा आघात झालाय. त्यांचा विशेष सत्कार इथे होईल. शेखरभाई पिंगळे कडवलीचे माजी सरपंच, अर्थातच उद्योग क्षेत्रातील मोठं नाव. आम्ही नेहमीच म्हणतो की कोणाच्या वादात आणि कोणाच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, आपली नक्कीच प्रगती होईल. आणि हे प्रगतिशील नेतृत्व आज या मंचावरती आपण पाहतोय. खालापूर विभागात ज्यांचं दबदबा आहे उद्योग क्षेत्रात, असे दोन्ही दानशूर व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. त्यांचं विशेष सत्कार आयोजकांच्या माध्यमातून केलं जाईल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये खेळ आपण पाहतोय, जिथे षटक क्रमांक 5 इथे सुरू होते. प्रियेश पवार शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकरला इथे मात्र प्रॉपर कनेक्शन दिसलं नाही. काऊ कॉर्नर क्षेत्रात चेंडू अडवला जातोय, एकच धाव मिळेल. सुशांत पाटील आपल्या टीमवरती खूप खुश आहेत, कारण फिल्डिंग हा बॉलिंगचा एक स्ट्रॉंग झोन असतो, जमेची बाजू असते. तिथे जर चांगलं रिझल्ट आलं तर मात्र बॉलरला कॉन्फिडन्स वाढतो, आणि ते पाहायला मिळालंय खरं तर. फिल्डिंग करणारी टीम सावी 11. नेक्स्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा यावेळी लाऊड अपील दिसली जरूर, बट यस, वन डे रूल. वाईट बॉल आलाय लेग स्टंपच्या बाहेर. बॅटकट आहे का? यस, यस, बॅट्समनला मानलं पाहिजे इथे. बघा, त्याने सांगितलं अंपायरने वाईट दिलं होतं, बट फलंदाजाने मनीषने सांगितलं की यस, बॅटला बॉल लागलाय. 34 धावा. चांगला फटका आहे. यावेळी डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ क्षेत्रात तिथे चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा एकच धाव. प्रत्येक चेंडूवरती खरं तर आक्रमक करण्याचा प्रयत्न करतायत जरूर, बट गोलंदाजाने प्रभावित केलाय. या संपूर्ण स्पर्धेची विवरेचना आपण पाहिली. या अगोदरच्या मॅचमध्ये विवेक बिलकडेचा अतिशय पारी पाहिली. 50 धावांची बहारदार खेळी, 5 षटकार आणि 4 चौकार. आर्यन पवार यांनी देखील 47 धावा कुठल्या टीथ फॉर टॅट दिलं होतं. 3 चेंडू आणि 9-11 धावा हव्या होत्या, आणि 3 चेंडू 54 धावांचा पाठला करताना 3 चेंडू 11 धावा असं समीकरण असताना मॅच तो जबरदस्त प्रेक्षकांना थांबवलं होतं त्या मॅचने. दरम्यान मनीषचा विकेट पडलाय रनआउटच्या स्वरूपात. 36 धावा, 36 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट डाऊन. रणजित दळवी यांचं विशेष आम्ही सत्कार करणार आहोत संध्याकाळी. 3 दिवस सकाळपासून त्यांनी इथे खूप मेहनत घेतली, आणि विशेष म्हणजे प्रामाणिकपणा कसा असतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे रणजित दळवी. एखादं कार्य हाती घेतलं ते पूर्णताच न्यायचं, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो, आणि तेच भाई रणजित दळवी यांनी दाखवून दिलंय. यावेळी फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवे ते शॉर्ट लिमिट ऑफला झेल होईल का? यास, अगदी सर्कल लगत घेतलेला झेल, फलंदाज बाद. 5वा धक्का. डीजेला विनंती आहे, दुपारनंतर जरा आज संडे आहे, आपण सॉंग्स लागले पाहिजेत ब्रेकमध्ये. चला विशेष सत्काराकडे वळूया. आदरणीय मराठा समाजाचे अध्यक्ष, नक्कीच शेवटचे अंतिम काही चेंडू बाकी, आणि आपण पाहतोय की प्रमुख अतिथी सन्माननीय PT भाऊ शिंदे साहेब. विनंती असेल की मंचावरती आपण विराजमान व्हा. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत, आणि कित्येक वर्ष अविरतपणे समाजासाठी झटणारे नेतृत्व, त्यांचे विशेष आभार. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप लॉंग ऑन मध्ये सुशांत कर्णधार चेंडू अडवणार, 2 धावा आल्यात. या दुहेरी धावेने यस, रनआउट झालाय का? यस, फलंदाज बाद. आणि इथे मात्र पहिलं सत्राचा खेळ होतोय समाप्त. 37 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 38 धावांचं माफक असं आव्हान आहे, आणि 38 धावांच्या माफक आव्हानामध्ये विचार केला गेला तर थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमला ॲडव्हान्टेज राहील चेस करताना, बट क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काही घडू शकतं. आणि चला विशेष सत्काराकडे आपण वळतोय. यूट्यूब कॅमेरामॅनला विनंती की आपण ही सुंदर चलचित्र कैद करायची आहेत. हॅलो. आज खरं तर प्रामुख्याने या स्पर्धेसाठी खूप साऱ्या प्रेक्षकांची गर्दी तर लागलीच, परंतु मान्यवरांनी खूप भरभरून प्रेम दिलाय. आज खालापूर तालुक्यातील एक उद्योग क्षेत्रातील मोठं नाव, आणि सातत्याने समाजकार्यात ज्यांचं प्रामुख्याने हातभार लागलाय, तरुण पिढीच्या मागे जे उभे असतात,
स्वतः यंग आहेत, परंतु असं असताना देखील तरुणांना सपोर्टिंग रोल ज्यांचा असतो असे सन्माननीय भूषणजी पाटील यांचा यथोचित सत्कार इथे केलं जाते. त्या सत्कारासाठी त्यांनी पुढे यावं. भूषण पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांचा सत्कार करतील मुन्ना दळवी आणि रणजित दळवी यांच्या शुभास एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजेत. मायेची उबदार शाल, सन्मानाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. चला वळूयात पुढच्या सत्काराकडे. पुढचा सत्कार मूर्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आज मेगा संडे आणि आवर्जून ज्यांची उपस्थिती आम्हाला इथे मिळाली असे भूषणजी पाटील साहेबांच्या सोबत आलेले आमचे मान्यवर शेखरजी पिंगळे साहेब, माजी सरपंच आहेत घोडेवलीचे आणि एक समाज क्षेत्रातील एक मोठं नेतृत्व आहे असे सन्मान्य शेखरजी पिंगळे साहेब यांचं यथोचित स्वागत सत्कार इथे होते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र. आज सातत्याने समाजकार्यात मोठा वसा वारसा जोपासत त्यांनी कार्य केलंय आणि खालापूर विभागात मोठं नाव म्हणून त्यांची ओळख आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आज डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांची आम्ही इथे पाहतोय आणि प्रामुख्याने PPL स्पर्धा म्हटली की आपल्या जिव्हाळ्याचा विषय आणि जवळची स्पर्धा म्हणून सातत्याने या स्पर्धेवरती ज्यांनी प्रेम दिले असे नवीनजी पाटील साहेब, त्यांचं यथोचित स्वागत सत्कार होते. नवीनजी देशमुख साहेबांना विनंती आहे आपण पुढे यावं. त्यांचा सत्कार होते. आज बड्डे बॉय आशिष दळवी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतो. एकदा जोरदार टाळ्या नवीन साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. त्यांचं प्रेम सातत्याने आम्हाला मिळालं आणि अशीच तुमचं प्रेम आम्हाला मिळत राहू अशी अपेक्षा. त्यांनाही विनंती आपण स्थान बनवून क्रिकेटचा आनंद घ्यावा. वळूया पुढच्या सत्काराकडे. आज इथे उपस्थित असणारे आणि सातत्याने PPL स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग राहिलाय, 10 वर्ष अविरतपणे ज्यांनी PPLची टीम घेतली, परंतु असं असताना समाजकार्यात उद्योग क्षेत्रात ज्यांचं नाव पूर्व भागातच नव्हे तर तालुक्यात मोठं आहे असे मधुअण्णा पाटील यांचा सत्कार करतील रणजित दळवी यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र मधुअण्णांसाठी. धन्यवाद देतो त्यांचं. मधुअण्णांचं स्वागत सत्कार इथे केलं जात आहे. पुढच्या सत्काराकडे आपण वळूयात. आज खरं तर क्रिकेट क्षेत्रावरती तर प्रेम तर आहेतच, परंतु समाजात ज्यांनी सातत्याने कार्य केलंय, बोरगावचं नेतृत्व केलं आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मितहास्य असतं, पॉझिटिव्ह भूमिका ज्यांची असते असे सन्माननीय आमच्या स्पर्धेला उपस्थित असणारे सुधीरजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सत्कार इथे आपण करतोय. माजी सरपंच आहेत बोरगाव ग्रामपंचायतीचे, त्यांचं यथोचित स्वागत सत्कार इथे केलं जात आहे. त्यांचं विशेष धन्यवाद. पुढच्या सत्काराकडे आपण वळूयात. मॅच स्टार्ट होते. बनवायचे टोटल सर धावा 38 टू विन. शेवटचा सत्कार आपण घेतोय. विद्यमान उपसरपंच बोरगाव आणि नक्कीच क्रिकेटसाठी जे सतत प्रयत्नशील असतात असे हरेशदादा पाटील यांचं देखील यथोचित स्वागत सत्कार इथे आम्ही करतोय. मायेची उबदार शाल, सन्मानाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि त्यासोबतच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हरेशदादांचा सत्कार इथे केला जातं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील. मंचावरती जे खेळाडू बसले त्यांना टाळ्या वाजवायला कमी पडू नका. टाळ्या झाल्या पाहिजेत. PPL स्पर्धा पुढेही झाली पाहिजे. धन्यवाद. वळूया आपण दुसऱ्या सत्रात जिथे आवाज असेल मानस मनोरे यांचा. धन्यवाद केतनजी पाटील सर. पेड पूर्व विभाग प्रीमियर लीग 2025 एकता मित्रमंडळ मांगरूळ यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा आजचा शेवटचा दिवस. मी मानस मनोरे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. परंतु यावेळेचा फटका बॅकफुटला गेलाय. पंच केलाय. बॉलला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. फलंदाज बंडा यांच्या बॅट मधून आलाय चौकार. अतिशय चांगलं नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 13वा सीझन या ठिकाणी PPL अर्थातच पेड पूर्व विभाग प्रीमियर लीग 2025 आणि 13व्या वर्षामध्ये 13व्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र आज येते. शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच विघ्नहर्ता 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सावी 11 या दोन टीमना आपण पाहतोय पाठलाग करायचा 38 धावेंचा. यावेळेचा फटका घुटना टेक तमाशा देख
काय शॉट खेळलाय, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा पार. अमित पाटील द मॅन ऑन फायर, त्यांच्या बॅट मधून हा षटकार. चला पुढील मॅच दीप 11 संघाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करताना जय भवानी जावळी निखिल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यावं. दीप 11 आणि जय भवानी जावळी निखिल 11 दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. इथे अमित पाटीलचे बॅट मैदानाच्या आतमध्ये तापतीये. घडाघाती प्रहार एकापेक्षा एक फटके खेळले जात आहेत. यावरचा बॉल फुलर लेनचा ओव्हर पिच डिलिव्हरी, रनआउटची संधी आहे, डिरेक्टेड झालाय. वा काय गोटी नेम या ठिकाणी पाहायला मिळाला, पण पंचांनी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला जाईल. तिसरे पंच चेक करतील आणि तुमच्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवला जाईल. अकरा धावा आता झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 27 धावेंची गरज. OUT आउट. अमित पाटील रनआउटचा शिकार या ठिकाणी बनतायत. काय कमालीचा थ्रो केला, अगदी एस्टनवरती जाऊन बॉल आदळला. रिस्की रन होती. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अतिघाई आणि संकटात नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि अमित पाटील पहिला फलंदाज या ठिकाणी होईल बाद. खरं तर सर पाहायला गेलं तर अमित पाटीलचा हा क्रुशियल विकेट होता. अत्यंत निर्णायक क्षण आहे. इथून विघ्नहर्ता वॉरियर्सला ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली आहे. सामना बदलू शकतो. कमी धावात सुद्धा इथे डिफेंड करू शकता. यावरचा बॉल चांगला होता, ड्राईव्ह केलाय, बॅकफुटला गेल्यात, फटका अगदी जमिनी लगतचा आपल्याला पाहायला मिळतो. वाडिश लोंगोन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये एकवटली जातीये. एकेरी धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पाठलाग करायचा 38 धावेचा. धाव फलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 12 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे आता 24 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेंची गरज. तो चलिए लौटेंगे अपने ओरिजिनल अंदाज में वापस. पेड़ पूर्व विभाग प्रीमियर लीग 2025 PPL सीजन 13 और मैं आपका अपना मानस मनोरी आप सभी का करूंगा तहे दिल से स्वागत. श्री साई लाइव इनके माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव कवरेज किया जाएगा. जितने दर्शक हमारे साथ लाइव जुड़ेंगे उन सभी का मैं स्वागत जरूर करूंगा. लेकिन मैदान के अंदर क्या कमाल की मैच विघ्नहर्ता 11 और साई सावे 11 के बीच आपको नजर आएगी, जहां पे आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 26 रनों की जरूरत. मैदान के अंदर अमित पाटिल का विकेट गिरा. नंबर 3 पर आए योगेश वाघमारी, उनके साथ है सुशांत पाटिल. और भूषण शेठ पाटिल. करोड़ों की वस्ती में दिलदार हस्ती जिन्हें कहा जाता है. मनाचा मोठेपणा आणि दिलाचा दिलदारपणा जपणारा आपला माणूस भूषण शेठ पाटिल. प्रत्येक समालोचकासाठी हजार पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. खालापूर तालुका उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव. ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योजकात आणि त्यातीलच एक मोठं नाव भूषण शेठ पाटिल. प्रत्येक समालोचकाला 1000 रुपयांचं बक्षीस
त्यांनी या ठिकाणी नक्कीच दिला है। इस बार भी अटैक करना चाहती है, बैकफुट से स्क्वायर कट करने की कोशिश की जाएगी। वाइड बॉल का डिसीजन यहां से आपको बिल्कुल आता हुआ नजर आएगा। वाइड के साथ रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर 17 रन। 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी, तभी आप यहां से आगे जा सकते हैं इस मैच में। 17 पे खतरा होगा, खतरों का खिलाड़ी कौन बनेंगे, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर, क्योंकि जो जीता वही सिकंदर। दुनिया जीतने वाले को याद रखती है, हारने वाले की कभी कीमत नहीं की जाती, और जीतना बहुत जरूरी इस मैच में। मजा आएगा, रोमांचक मैच बिल्कुल मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी, जहां पे रन बने हैं 17, जीतने के लिए 38 बना रही है। 21 की अभी भी जरूरत। गेंदों की अगर मैं बात करूं तो अब भी 23 बॉल स्टिल रिमेनिंग। बॉलर रिव्यू है वाइट के लिए, बिल्कुल हम चेक करेंगे। थर्ड अंपायर हमारे ऑन स्क्रीन चेक कर रही है, बिल्कुल आपको राइट डिसीजन बताएंगे। इट इज अ वाइड बॉल, डेफिनेटली रिव्यू अनसक्सेसफुल होगा। वाइड बॉल का डिसीजन ऑन फील्ड अंपायर का बिल्कुल माना जाएगा, यानी रिव्यू लॉस्ट है। यहां से गेंदबाजी करती हुई टीम विघ्नहर्ता 11 के लिए 1 रन यहां से स्कोर कार्ड में आपको बिल्कुल इंक्रीज होता हुआ नजर आएगा। 17 रन जरूर बनी है जीतने के लिए आने वाली 23 बॉल, और मात्र 21 की जरूरत है। अटैक करने की कोशिश सुशांत पाटिल की गेंद स्लॉट में थी जरूर, कनेक्शन उतना अच्छा नहीं। अलाउंग द कार्पेट से वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर 1 रन आपको मैदान के अंदर दौड़कर पूरा होता हुआ नजर आएगा। चलिए लड़िए हिम्मत के साथ, अभी भी मुकाबला गवाया नहीं है विघ्नहर्ता 11। गेंदबाजी अच्छी होती है, टॉट गेंदें आती है, विकेट आती है, तो आप कमबैक कर सकती है, क्योंकि कमबैक करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत, और कमबैक करना बहुत जरूरी, क्योंकि कमबैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा कहा जाता है। वापसी आपको करना आना चाहिए। क्रिकेट का खेल वार पे पलटवार करना जरूरी है। इस बार मिस टाइमिंग हुआ, कनेक्शन नहीं। डॉट गेंद कहीं पे निगाही, कहीं पे निशाना, लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी, ये हम बिल्कुल कहेंगे। डॉट गेंद मैदान के अंदर आपको आते हुए बिल्कुल नजर आएगी। डॉट गेट पे नंबर होता है 0, एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू, यह हमेशा कहा जाता है। सिंगल 0 की कोई कीमत नहीं होती है। वापसी की शुरुआत कर दी है गेंदबाज विवेक पवार। इस बार आप टगर बॉल हवा में गई, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। द कैच हैज बीन टेकन एंड द बैटर योगेश वाघमारे गोइंग बैक टू पवेलियन। यहां से टीम साई सावी को दूसरा बड़ा झटका। चला दीप 11 संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधामध्ये जावळी निखिल 11। चला कॅप्टन विनंती असेल टॉस करण्यासाठी यावं। दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या, टॉस केला जाईल। चला दीप 11 चे कर्णधार आलेले आहेत। निखिल 11 जावळी टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं। हॅलो, एक लक्षात घ्या, ज्या टीमचे प्लेयर्स ज्या टीम समजा ती क्वालिफाय किंवा स्पर्धेतून बाहेर पडत असतील परंतु शेवटची मॅच खेळायला नसतील, तर जे खेळाडू आता आलेले नाही आहेत
त्यांना पुढच्या वर्षी PPL मध्ये बॅन करण्यात येईल. दिस इज अ सिरियस अनाउन्समेंट. ही सगळी गोष्ट लक्षात घ्या. जे प्लेयर आलेले नाही आहेत, अगदी रेअर रिझन कोणाचा असेल तो वगळता कुठल्याही खेळाडूवरती पुढच्या वर्षी PPL मध्ये बोलीला घेतलं जाणार नाही. ज्या टीमची खेळाडू निखिल 11 जावळी, जे प्लेयर्स आलेले नाही आहेत त्यांना विनंती, कुठे असाल तर लगेच या, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला इथे संधी मिळणार नाही. मैदान के अंदर कमाल का 6 आया, बल्लेबाज आकाश जिन्होंने गेंदबाज को दिखाया आसमान, और 6 रन आपको यहाँ से बिल्कुल बनते हुए नजर आएंगे. 2 ओवर का खेल मैदान के अंदर होगा समाप्त. ट्रेलर में पिक्चर को खत्म करने की कोशिश मैदान के अंदर की जाएगी. 28 बनी है. नक्कीच सन्माननीय भूषण पाटील, कॅमेऱ्याने विनंती आहे कैद करायचे चित्र. आज खरं तर इथे त्यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस होते. दीप 11 विपक्ष निखिल 11, आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. सेंटर ऑफ द न्यूज इथे टॉस जिंकलाय. इट इज अ टेल. मुन्ना पाटील काय सांगाल? सॉरी पप्पू धनावडे, काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग घ्याल. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आतापर्यंत तुमच्या टीमला फार प्रेशराइज सिच्युएशन झालंय. जवळपास तुम्ही मॅच जिंकलायत, 2 मॅच जिंकल्यात, 1 गमावला. हा मॅच तुम्हाला खूप महत्वाचा असेल. काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग काही नाही, त्यांना कमीत कमी स्कोअरने रोखायचं आहे आणि आम्हाला टॉप 4 मध्ये यायचं, बस ही प्लॅनिंग आहे. नक्की डू ऑर डाय मॅच आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला जिंकणंच आहे. भूषणजी पाटील यांना विनंती असेल की 2 शब्द स्पर्धेबद्दल आपण बोलावेत. खूप वर्ष क्रिकेटसाठी सगळ्यांसाठी आपण दिलेत, त्यांचं मनोगत ऐकूयात. PPLच्या या होणाऱ्या सर्व संघांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सांगायचं तर ह्या मॅचेस बघूनच आमच्याकडं VMPL चालू झाल्या. प्रथमतः मंगेशभाई दळवी यांना मी हार्दिक शुभेच्छा देईन की त्यांचं क्रिकेटसाठी या भागामध्ये खूप सारं योगदान राहिलेलं आहे, आणि ह्या मॅचेसची आयोजनं बघूनच आम्ही आमच्या साईडला म्हणजे संपूर्ण गोळेवाडी, खानाव, नंदनपाडा, जांभिवली हा संपूर्ण एरिया, शिरोलीपासून ते वावोशीपासून ते सर्वच जे प्लेयर्स असतील त्यांनी इथला आदर्श घेतला, आणि ह्या आदर्श बघूनच आम्ही पण आमच्याकडं मॅचेस चालू केल्या. म्हणून तुमच्या विभागाला मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन करतो, आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद देतो भूषण पाटील यांचा विशेष आभार. आज कौतुकाची थाप त्यांनी समालोचन कक्षात देखील दिली, आणि आज विशेष म्हणजे काय झालं, रिव्ह्यू घेतलाय. चला थर्ड अंपायर रनआउट साठी रिव्ह्यू आहे. चला मॅच काय फलंदाज बाद है. नक्कीच इथे मात्र आपण डिसिजन तो आलाय. बॅट्समन आउट. आज खरं तर ज्या पद्धतीने आपण ही मॅच पाहतोय, डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आत्ता पप्पू धनावडे यांनी जे मुलाखत दिली त्यांनी सांगितलं त्यांना देखील तो डू ऑर डाय मॅच आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुशांत पाटील या खेळाडूला जागेवर थांबवलंय, प्रेशराइज केलंय. चलिए मुकाबला यहाँ से आपको खत्म होता हुआ नजर आएगा. 1 साइडेड मैच. आसानी से इस मुकाबले को यहाँ से जीता जाएगा. टीम साई सावे 11, वेल डन, वेल प्लेड एंड मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आणि नक्कीच या विजयानंतर
इथे मात्र सुशांत पाटील यांची टीम ऑलमोस्ट क्वालिफायच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आज भूषणजी पाटील साहेबांनी जे पारितोषिक समालोचन कक्षात लावलेलं आहे, खरं तर समालोचन कक्षासोबतच सर्व स्कोरिंगची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. त्यांना देखील इथे आपण त्या पारितोषिकामध्ये सहभागी घेऊया, कारण आदरणीय नागळे सर असतील, सतीश सर असतील, नागळे काका असतील, या सर्वांना त्याच्यात सहभाग घेऊया, कारण आपण सर्व मंडळी क्रिकेटसाठी खूप दिलं आहे.